ओ भाई साहब, काय बघा मित्रांनो, तिथं बिछाण्याच्या इथं असं वळवळताना काय तर दिसलं. काकानं असं एकदमच बघितलं की एवढं सापाचं पिल्लं होतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये. तर आत्ता उठून आपण सगळं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे आपली. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपण आज अशा गोष्टी करणार आहे ज्या आपण रोजच करतोय. अबे साले. तर चला बघूया काय काय गोष्टी आहेत त्या. मित्रांनो, आज एवढी दिवसभरात काम आहेत तर यो बघा कसा बसला इथं. काय कामा नसल्या बसला विचार करत, आता याला काय बोलायचं सांगा. मी पण बसली, सोडा एवढा काय विषय नाही. आता उठून कामं करणार. तर आंघोळ केल्या जरा वेळ बसलो, आता काम करायला चालू करूया आपण. तर लय काम असतात दिवसात आपल्या, त्यामुळं बसून चालत नाही अजिबात. काय पिवळं पिवळं काय सांगा बघ्या. आंबा आहे तो, आंब एवढं कर. अरे हिरवं झालं. एक मिनिट थांबा. हा बघा कसा विषय, कसा आंबा ताजा आहे बघा एकदम. कसा खायला लागलाय बघा जरा ह्यो. आभा, काल आपल्या घरात साप आलेला. अगं खरं सांगा लागलोय मी. हिला काय पटना झाले. तर काल काय विषय आला माहितीये काय, काका बसलेला मॅच बघत. राजस्थानची आणि कोणाची तर मॅच होती, कोणाची ती आठवण आता मला. आणि दिल्लीची होती रे बहुतेक. दिल्लीची होती. आणि एकदमच काय आलं, काकाला तिथं बिछाण्याच्या इथं असं वळवळताना काय तर दिसलं. काकानं असं एकदमच बघितलं की आणि एवढं सापाचं पिल्लं होतं. असं आम्ही गुगलला टाकलं, कुकरी का काहीतरी जात आहे वाटतं ती. तर तुम्हाला फोटो दिसत असेल स्क्रीनवर. तर तो साप का नाही असा बिछाण्यात घुसाय बघता. तेवढ्यात काकानं बघितलं आणि काकानं बघितल्यावर मग आम्हाला कळलं साप आलाय म्हणून. मग काका लगेच उठला आणि त्यानं लगेच बिछाना साईडला ढकलला आणि लगेच बाहेर आला काका. आणि मग कळलं साप आहे. मग लगेच धरला, तो पकडला आणि बाहेर आणला. नाही तर रात्रभर बसला असता घरात तसाच, आम्हाला काहीच माहीत नव्हतं आतमध्ये आलाय ते. तर आमच्या इथं पण आता डेंजर साप निघायला लागल्यात. उन्हाळा तसा वाढत जाईल तसं साप जास्त निघतात. आमच्या इथं तर आता माळ जायची, मला दाखवतो. त्यामुळे तिथे साप निघतात सारखे. हे बघा, तर गवत बघा कसला आहे. हे बघा, झाड आहेत, झुडपं आहेत नुसती. मित्रांनो, कसा विषय, दिवसातलं आपलं पहिलं हेच काम आहे बघा. स्क्रबरचा माल इथं पॅकिंग करायला बघा. यो तिकडे काय लावलं बघा, तारक मेहता लावून बसला यो. मी नाही लावलं. अच्छा, ते रोकरेच अंगात आला वाटतं. मित्रांनो, कार्टून बघत बघत जेवण चालू आहे बघा. आमटी, आमरस आणि चपाती. दीदीला पण ती मी वाटतं का आल्या. राम राम आली. कार्टून लावून बसले बघा. काय दिदी, मग आम्हाला पण कार्टून बघायला लागते. निंजा तोडी. मित्रांनो, इथं आता आपल्याला गाडी माग घ्यायची आहे, पुढे घ्यायची आहे सॉरी, कारण काका आता त्याची गाडी धुणार आहे. मग त्यासाठी भैया गाडी पुढे घ्यायला लागलाय. तर बघा इथं मागं गाडी लावल्या काकानं, कारण काका चालला आहे तार उठला आणि काकाला गाडी धुवून जायचं आहे. त्यामुळं गाडी पुढे घ्यायला लागणार आपल्याला. तोपर्यंत तसं मी का बोललो माहिती आहे काय, कारण एक ठीक, हम जाऊ दे. मला एक न्यूज रिपोर्टिंगसाठी हे आले, KBN लोकमत, सॉरी लोकमतचं नको घ्यायला, कोल्हापूर न्यूज, आभाळ न्यूज कोल्हापूर. त्यासाठी मी जाणार आहे. साधारकार बोलते मित्रांनो, साधारकार बोलते. हॅलो फिटनेस लवर, तो हे काढणार आहे 7 आपलं काय रे, फ्रँचायझी काढणार आहे एक न्यूज चॅनलची. तर त्यासाठी मी जरा प्रयत्न करायला लागले की बाबा न्यूज रिपोर्टिंग करू शकतो का आपण. आभाळ न्यूज मध्ये जायला आपण काय करू शकतो, काय आहे. उभा काढायला लागली काठी. फुल ब्लॉग काढायचे आपल्याला, शॉर्ट काढायचे. काय शॉर्ट काढा. हा बघा काय काकी, सरबत बिरबत आहे का नाही. मग चल की देते. एवढं उन्हात एवढं आम्ही तर भावांनो, आत्ता आम्ही आलो आहे आपल्या बागेतले आंबे काढायला. तर आपल्या बागेत 2-3 झाडं आहेत आंब्याची.
तर तिथं लय आंबे आल्यात, तर ढिगभर आंबे आल्यात, तर ते जरा काढूया म्हटलं आज. तरी बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसा आहे विषय, कसा आहे. तर ह्या दोघी जणी इथं आंबे काढायला लागल्यात. बघा काकी तर झाडावच, म्हणजे काय बोलायचं आता, काय म्हणजे बोलू शकत नाही. हे बघा आई काय दाखवायला. कशात आंबे कसे आहेत. असे आपल्याकडे 2-3 झाडं आहेत आंब्याची. तू काय नक्की सांग मला. जाऊ काय अजून बघा फांदी तुटलं अजून. ओ भाई साहब, काय बघा मित्रांनो, काय आंबाचा आहे आणि काय मला. तर मित्रांनो, जो आपण सकाळी तर माल पॅक केलेला तो आता या बोधमध्ये भरायचं चालू आहे बघा. कारण माल वगैरे पॅक करून आपण दुकानदारांना पण पाठवायचा असते. तर मित्रांनो, आपण गाडीत सगळा माल लोड केला आहे आणि आता पप्पा यायला लागल्यात. तर पप्पा आले की आम्ही निघणार माल द्यायला. तर तसेच तिथून हॉटेलला पण जाणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, सगळा माल लोड केला आहे गाडीत. टॉपचा विषय. तर मित्रांनो, कसा दिसावली मी सांगा जरा कमेंट्समध्ये, सांगा लवकर, सांगा लवकर. सांगितलं काय तर तुम्ही येणार आता यावरून चालला कुठं पार्टीला वगैरे चालला असेल तर नाही तसा काय विषय नाही. आता जेवण वगैरे झाले आमचं. तर आता आपण चाललो आहे बघा माल द्यायला. तर हॉटेलला जायचं आहे त्यानंतर एका ठिकाणी. तर आता आपण चाललोय. यो बघा आपला बंडा कसा आहे. यो बंडा बघा, यो आपला बंडा म्हणजे आपली आई. तर आज नाही आपण कायमच असं बोलते, ते पप्पांना माहित नाही आहे. पण तर आता आपण चाललोय मटेरियल द्यायला. एका ठिकाणी आपलं मटेरियल द्यायचं आहे आणि तिथनं हॉटेलला जाणार आहे आपण. तर चला जाऊया. कुठं आहे भैयासारखा हलकेला पोरगा गाडीत बसणार. गाडी नाही, ते दुसरीकडेच गेलाय. आपण पुढे जायचं आहे ना पप्पा. ते नाही आपण ते सापाचं सांगितलंय मगाशी. आपण पुढे जायचं आहे ना. नाही झाले वाटतं, पंक्चरच झाले वाटतं. बघायला पाहिजे आता इथे चेक करून. हाय हाय. आम्हाला वाटलं हवाच गेली आता चारीचा खाली. एकदमच गाडी अशी व्हायब्रेट व्हायला लागली, त्यामुळं हवा गेल्यासारखं वाटलं. त्यामुळे आम्ही लगेच तिथं पंपावरच बघितलं, पण नाही गेली हवा वगैरे. काय झालं काय माहीत, पप्पांना एकदमच गाडी अशी चढल्यासारखी वाटली. त्यामुळे आम्ही लगेच हवा बघायला उतरलेलो. पण चारीचा का हवा बरोबर आहे. तर पण आता जराशी मारूया आपण इथं. 40 ठेवते का आपण, 35 का काहीतरी ठेवते ना. हवा कमी होते. एक आठवडाभर जरी उभी राहिली तरी आम्ही जास्त काय फिरवत नाही, तिथल्या इथं फिरवतोय. त्यामुळं कमी झाली असेल बहुत. काय तुम्ही मी माल घेऊन आलो. तर मित्रांनो, पोचलो आहे ट्रान्सपोर्टला आपण गांधीनगरमध्ये. तर माल काढूया आता सगळा आपण गाडीतनं बाहेर. पहिल्यांदा सगळा माल आपल्याला बाहेर काढायचा आहे गाडीतून. भावानो माल सगळा आपण दिलेला आहे ट्रान्सपोर्टला. तर आत्ता आपण थांबलेलो आहे ते रस प्यायला. जरा गार व्हायचं म्हणतात पप्पा, त्यामुळं जरा रस पिऊया आणि मग जाऊया पुढं हॉटेलला. पोच गए है हॉटेल पर फायनली. चला तर आज जाऊया आतमध्ये काय काय चालू आहे बघूया जरा. आणि माय गुड फ्रेंड, मॉर्निंग मित्रांनो. रात्रीचे वाजल्यात 7:30-8. अरे काय झालं तुला. गुड मॉर्निंग मित्रांनो. असा का करावा लागला आई. चिकन बना रहा हूँ. चिकन बनवायचं चालू आहे. काय चिकनची ऑर्डर आहे का. चिकन फादर या लागल्यात मागणं. माल देऊन दमले आम्ही. काय खायला आहे का नाही आम्हाला. तर ह्याला सगळे येते काय बिलांचा वगैरे विषय आपल्याला काय येत नाही त्यातले. ते अजून मी काय शिकलेलं नाही. बिलं कशी मारायची मला माहीत नाही, त्यामुळं तो भैयाच मारतोय सगळी बिलं. तर बघा शिकूया आपण पण जरा मशीन. शक्यतो अजून आपण जास्त बिलं मारत नाही, कॅश घेतोय सगळ्यांचं.
चला तर आता आम्ही घेतले पॅकअप करायला, कारण 10 वाजून गेल्यात आणि 10ला आम्ही बंद करतो. तर चालूया आता आम्ही घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ब्लॉगचा आपला कमेंट करून नक्की सांगा, आणि ब्लॉगला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.